जैसा घरास उंदीर तैसा स्वराज्यात सिद्धी। आजपासून साधारणतः 533 वर्षापूर्वी ह्या मुहूर्तावर बनणारी वास्तू ही अजिंक्य राहणार होती। याचे खरे नाव जझीरे मेहरूब असे आहे। रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या तटबंदीला शिड्या लावून भारतात सिद्धींचे आगमन हे 7व्या शतकात झाले। आज एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा ही तोफ थंड आहे। हा भुयारी मार्ग समुद्र खालनं पलीकडे राजपुरी दंडा गावात ओपन होते। हे सिद्धी इकडे आले ते गुलाम बनून, परंतु शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना पालखी नावाचं गलबत दिलं। चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सिद्धीचा केलेला वध इतका क्रूर होता। किल्ल्यावरून निघताना येथील नागरिकांनी आपणच बांधलेली घरे पाडली। तर मग कधी येत आहे जंजिऱ्याला भेट द्यायला? गडकोटांची भटकंती करत असताना इतिहासाचे एक एक पान उलगडत जाते। कुठल्या पानावर भूतकाळाचे किती पदर उलगडत जातील याबद्दल कसलाच अंदाज बांधता येत नाही। भूतकाळाचा हा गुंता सोडवताना कुठल्या गोष्टीची सुरुवात कुठून होते याची आश्चर्यकारक उदाहरणे डोळ्यासमोर येतात आणि मग दैवाचा हा अजब खेळ स्तब्धपणे पाहण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अशाच एका जलदुर्गाच्या इतिहासाची सुरुवात शोधता शोधता आम्ही नांदगाव या गावी येऊन पोचलो। शांत सुशेगात माडा पोपळींच्या वनामध्ये हरवून गेलेल्या गावात लक्ष वेधून घेते ते तिथले प्राचीन गणेश मंदिर आणि याच परिसरात इतिहासात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या जलदुर्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली। काय आहे तो इतिहास? चला आज जाणून घेऊया। सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर फुटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, कामना पूर्ती हो कामना पूर्ती। मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोकण किनारपट्टीवरील निसर्ग संपन्न नटलेल्या अशा नांदगाव या गावी। नांदगाव हा गाव जसा निसर्ग संपन्न आहे तसाच तो त्या गावाला एक ऐतिहासिक वारसाही आहे, एक इतिहासही आहे। आजपासून साधारणतः 533 वर्षापूर्वी मुरुड जंजिऱ्याच्या सिद्धीचे काही सैनिक या गावामधील प्रख्यात पंडित गणेश दैवज्ञ यांना भेटण्यासाठी आले। गणेश दैवज्ञ काही कारणास्तव बाहेर गेले होते, पण त्यांची 10-12 वर्षाची मुलगी बाहेर अंगणात खेळत होती। सैनिकांनी मुलीला विचारले असता बाबा घरात नाहीयेत असं उत्तर मिळालं, पण मुलीने विचारलं काय काम होतं। सैनिकांनी सांगितलं आम्हाला एक मुहूर्त हवा होता। मुलगी म्हणाली की एवढंच ना, मला बाबांनी मुहूर्त काढायला शिकवलंय, मी तुम्हाला मुहूर्त काढून देईन। थोड्याच वेळात त्या हुशार मुलीने पाटीवरती आकडेमोड करून मुहूर्त काढून दिला। मुहूर्त होता सोमवार, शुक्ल पक्ष नवमी, सूर्योदयानंतर। थोड्याच वेळात पंडित गणेश दैवज्ञ घरी आले। पाटीवरचा हा मुहूर्त पाहून तेही आश्चर्यचकित झाले। नेमका हा मुहूर्त कोणासाठी काढला? मुलीने उत्तर दिले, सिद्धीचे सैनिक आले होते, त्यांना किल्ला बांधायचा आहे आणि त्यासाठी हा मुहूर्त मी काढून दिला। पंडितजी पाटीवरचा हा मुहूर्त पाहून सुकावले आणि त्यांना दुःखही झाले। सुकावले ह्यासाठी कारण त्यांच्या मुलीने काढलेला हा मुहूर्त हा अतिशय उत्तम होता, आणि दुखावले ह्यासाठी ह्या मुहूर्तावर बनणारी वास्तू ही अजिंक्य राहणार होती। नमस्कार मित्रांनो, मी अमित मालाडकर आणि मी नारायण कुळस्कर तुमचं उन्हा ट्रेकर्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आता आपण ज्या मुहूर्ताबद्दल आणि ज्या वास्तूबद्दल बोलत होतो ती वास्तू होती कोकण समुद्र किनाऱ्यातली अभेद्य असा अजिंक्य असा किल्ले मुरुड जंजिरा। मित्रांनो, कोकण किनारपट्टीवर हा अजिंक्य असा मानला मुरुड जंजिरा आणि त्याचा इतिहास, त्याचा भूगोल आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही आमचा ब्लॉग पाहत राहा, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला नक्की कळवा। चला तर मित्रांनो, आमच्या सोबत उन्हाळ करायला।
नांदगावपासून दंडा राजपूर ही गावे साधारणतः 14 किलोमीटर अंतरावरती आहेत. वाटेत मजगाव, बिहोर अशी अनेक गावे लागतात. मुरुडच्या वेशीवरतीच रस्त्याच्या उजव्या हाताला नवाबाचा राजवाडा लागतो. 1885 मध्ये सिद्धी शासकांनी प्रशासकीय कामासाठी तो बांधला होता. आजही तो नवाबाच्या वंशजांच्या मालकीचा आहे. मुरुड गावात शिरताच पर्यटन शुल्क घेतले जाते. पुढे मुरुडचा प्रसिद्ध बीच लागतो. उजव्या बाजूला रुपेरी वाळूचा समुद्र किनारा ठेवून आपण पुढे मार्गक्रमण करतो. मासळी बाजार पार केला की मुरुडच्या खाडीवरचा ब्रिज ओलांडावा लागतो. दोन्ही बाजूला पाण्यावर डोलणारी गलबते दिसतात आणि खरंच हे खूप सुंदर दृश्य आपल्या नजरेस पडते. ब्रिज ओलांडला की आपण साम्राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाजवळ पोहोचतो. जंजिरा किल्ल्यावर वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील टेकडीवरती साम्राजगड बांधून घेतला होता. इथून पुढे मुरुडकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग जो अलीकडे सुरू झाला आहे, खोराबंदर जेटीवरून जातो आणि दुसरा पारंपरिक दंडा राजपुरी गावातून पुढे शिडाच्या बोटीने किल्ल्यावर जाता येते. आपण दोन्ही मार्गाने जाणार आहोत. साम्राजगडाला खोरा बंदरातून वळसा घालून आपण जेटीकडे पोहोचतो. इथेच आपल्याला गाड्या पार्क करून फेरीचे तिकीट काढावे लागते. आम्ही ते फेरीचे तिकीट काढले आणि आमचे पाय लगबगीने बोटीकडे चालू लागले. उनाड ट्रेकर्सची टीम आज आली आहे मुरुड जंजिरा एक्सप्लोर करायला आणि आज आमच्याबरोबर कोण कोण आहेत ते आपण बघूया. हा आहे वैभव देवरुखकर. नमस्कार. काय करा वैभव. अद्वय पाटील, ह्या आधीच्या आमच्या लॉगमध्ये तुम्ही यांना बघितलं असाल. हे आहेत संदीप सारंग, उनाड ट्रेकर्सचे मेंबर. हा आहे निनाद. हाय कर. आदिश सारंग आणि दयानंद कदम आणि अमित मालाडकर आणि वेदांत मालाडकर आणि हा आहे आमचा छोट्या निविश देवरुखकर. मुरुड जंजिरा हा इतिहासातील एक अभेद्य किल्ला मानला जातो. जंजिराचा ज्ञात इतिहास हा 1490 सालपासूनचा आहे. याचे खरे नाव जझीरे मेहरूब असे आहे. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे पाण्यामध्ये असलेले बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. आता कुठल्या अँगलने ह्या किल्ल्याचा आकार चंद्रकोरीसारखा दिसतो हा प्रश्न आम्हालाही पडलाय. खोरा बंदरामध्ये जंजिऱ्यावर जाण्यासाठी आधुनिक डिझेल इंजिनवर चालणाऱ्या टॉलर बोटी आहेत. ह्या बोटीमध्ये बसून आपण 15 मिनिटांमध्ये किल्ल्याजवळ येऊन पोहोचतो. ह्या बोटी आकाराने मोठ्या असल्या कारणाने किल्ल्यापासून सुरक्षित अंतरावर पाण्यामध्येच थांबवल्या जातात. इथून पुढे छोट्या बोटींमध्ये बसून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो. हा झाला पहिला मार्ग. दुसरा पारंपरिक मार्ग म्हणजे दंडा राजपुरी गावातून जाणारा. या रस्त्यावरून जातानाच लांबूनच पाण्यामध्ये धिमाकात उभा असलेला जंजिरा किल्ल्याचे दर्शन होते. पुढे राजपुरी गावात पोहोचल्यावरती तिथल्या जेटीवर बोटीचे तिकीट काढून आपण पारंपरिक शिडाच्या बोटीने जंजिरा किल्ल्यावर जाऊ शकतो. मुरुड जंजिरा किल्ल्याच्या प्रवासातच शिडाच्या बोटीने प्रवास करणे म्हणजे एक वेगळी अनुभूतीच आहे. आम्ही तिकीट काढून आमची बोट येण्याची वाट पाहत होतो. राजापूरच्या खाडीत असंख्य बोटी निवांत नांगरलेल्या होत्या. त्यातच
वाऱ्यावर डोलणाऱ्या डोलकाठींनी आमचं लक्ष वेधून घेतलं. याच त्या शिड्याच्या होड्या ज्या आम्हाला जंजिऱ्यावर घेऊन जाणार होत्या. अगदी प्राचीन काळापासून जंजिऱ्यावर ह्याच शिड्याच्या होड्यांनी ये जा केली जात असे. तोच वारसा आजही इथल्या स्थानिक नावाड्यांनी जपून ठेवला आहे, हे मात्र फार महत्त्वाचे. होड्यांमध्ये थोडंसं दाटीवाटीने बसवून पुरेसे प्रवासी झाले की होड्या हाकायला सुरुवात होते. काही अंतर वलवून थोडेसे समुद्रात आत गेलो की वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन शीड उघडले जाते. आकाशाला गवसणी घालणारी डोलकाठी, वाऱ्याचा जोर धरून जंजिऱ्याकडे धावणारी होडी आणि फेसाळणाऱ्या दर्यावरती दिमागदारपणे उभा राहिलेला जंजिरे मेहरू, हे सारं काही पाहिलं की थोड्या वेळासाठी का होईना जुन्या काळाची आठवण होते. समवॉट नॉस्टॅल्जिक. जंजिऱ्यावर येण्यासाठी तुम्ही दोन्ही मार्गांचा वापर करू शकता, पण खरी मजा येते ती पारंपरिक शिडाच्या बोटीनेच. ह्या शिडाच्या बोटींनी तुम्ही जंजिऱ्यावर या आणि ह्या जंजिऱ्याचा हा पारंपरिक प्रवास नक्की अनुभवा. या बेटावरती पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमी उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांचा प्रतिबंध करण्यासाठी या बेटावरती मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके शेजारी शेजारी असे रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्याचा प्रमुख होता राम पाटील. मेढेकोट बांधणीसाठी त्यावेळी निजामी ठाणेदारांची परवानगी घ्यावी लागत होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटलांशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो मेढेकोटामध्ये गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगलेले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांना आणलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून हा मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे एक भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानानेच बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून हा किल्ला जहागिरीच्या स्वरूपात प्राप्त करून घेतला. हाच सिद्दी अंबर जंजिरा संस्थानाचा मूळ पुरुष समजला जातो. भारतात सिद्धींचे आगमन हे 7व्या शतकात झालं. जंजिऱ्याचे सिद्धी हे मूळचे ॲबेसिनियामधील म्हणजेच आजच्या इथिओपियामधील मानले जातात. उत्तर पूर्व आफ्रिकेतील बांतू जमातीतले हे सिद्धी अरब व्यापाऱ्यांसोबत गुलाम म्हणून भारतात आले. आपल्या धिप्पाड बळकट शरीरयष्टीमुळे आणि शौर्य आणि निष्ठा या गुणांमुळे भारतातील राजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवून घ्यायला सुरुवात केली. हे लोक दर्यावरती शूर, काटक व दणकट होते आणि म्हणूनच त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. जर लांबून पाहिलं तर किल्ल्याचं प्रवेशद्वार नेमकं कुठे आहे हेच लक्षात येत नाही. तुम्हाला प्रवेशद्वार कळलं तरी तिथे बोटीने उतरणे अजूनही कठीणच आहे, कारण इथे विशिष्ट अशी लँडिंग स्पेसच नाही आहे. तुम्हाला थेट प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवरतीच उतरावं लागतं. अर्थात तिथपर्यंत पोचण्याआधी शत्रूला सामना करावा लागायचा तो त्यांच्या तोफांचा. होडीने प्रवेशद्वारावर उतरलात की लक्ष वेधून घेते ती जंजिऱ्याची भव्यता. दरवाजाची भव्य कमान आणि छताची घुमटाकार रचना पाहिल्यावर जुना, भव्य आणि तितकाच मजबूत दरवाजा तुमचं स्वागत करतो. यावरील बिजागर आणि टोकदार खिळ्यांची रचनाच या दरवाजाची संरक्षण सिद्धता दाखवून देते. प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूला एक शिल्प कोरलेले आपल्याला पाहायला मिळते. बुऱ्हाणखानाची पुशारकी या चित्रातून आपल्याला दिसते. एका वाघाने चारही पायात 4 हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे हे चित्र आहे. चित्रातून बुऱ्हाणखान इतर सत्ताधीशांना असे सुचवतो आहे की तुम्ही जर हत्ती असाल तर मी पण शेर आहे.
या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. मजबूत बांधकाम, इंजिनिअरिंगमधल्या तंत्राचा वापर, देखणं स्थापत्य, सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा अशी सगळी वैशिष्ट्ये असलेला हा किल्ला 22 एकरांमध्ये पसरलेला, 22 सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी 22 वर्ष लागलेला किल्ला आहे. इथले स्थानिक लोक सांगतात की दगड मजबूतीने एकमेकांसोबत जोडण्यासाठी वाळू, चुनखडी, गूळ आणि तुरडाळ सोबत वितळलेलं शिसं वापरलं गेलं होतं. जंजिरा किल्ला हा अभियांत्रिकीतला एक आविष्कार मानला जातो. इतकी वर्ष उलटून गेली तरी तो टिकून आहे. अनेक सत्ताधीशांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी आक्रमणही केली होती, पण हा किल्ला ताटच्या ताट उभा आहे. जर तुम्ही या किल्ल्याचं बांधकाम पाहिलं तर यामागची सगळी कारणं तुमच्या लक्षात येतात. जंजिऱ्याला 40 फूट उंच तटबंदी आहे. मागच्या बाजूला त्याला समुद्राकडेही दरवाजा आहे. 19 बुलंद बुरुज असून 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या दिसतात. तटबंदीमध्ये असलेल्या कमानी आणि त्या कमानींमध्ये बाहेरच्या बाजूला तोंड करून ठेवलेल्या तोफा दिसतात. जंजिऱ्यावर साधारणपणे 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील काही तोफांची क्षमता तर 10 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची होती. यातील कलाल बांगडे, लांडा कासम व चावरी या तोफ आजही आपल्याला पाहायला मिळतात. हे झाले बांधकाम आणि शस्त्र सुरक्षेबद्दल. पण नैसर्गिक गोष्टींचाही जंजिऱ्याच्या सुरक्षेसाठी मोठ्या खुबीने वापर करून घेण्यात आला. ओहोटीच्या वेळी येथे पाणी 30 फुटापर्यंत खोल असते, त्यामुळे किल्ल्याच्या सुरक्षेत भर पडलेली दिसते. या किल्ल्याचं इंजिनिअरिंगच नाही तर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थाही इतकी चोख होती की त्यामुळे तो अभेद्य ठरला होता. जर कोणाकडून या सुरक्षा नियमांचं पालन करण्यात चूक झाली तर एकच शिक्षा असायची, ती म्हणजे मृत्यूदंड. किल्ल्यातील गाईड सांगतात की जेव्हा कोणी किल्ल्यातील एक व्यक्ती बाहेर जायचा तेव्हा किल्ल्याच्या द्वारपालाकडून त्याला एक विशिष्ट प्रकारची मोहर दिली जायची. परत येताना ही मोहर असेल तरच किल्ल्यात प्रवेश दिला जायचा. जर कोणाकडून ती मोहर हरवली किंवा इकडे तिकडे ठेवली गेलीच तर काहीही ऐकून न घेता त्या व्यक्तीला सरळ मृत्यूदंड दिला जायचा. या बेटावरती आपला वचक बसवताना सिद्धींनी अतिशय कठोर आणि काहीशी ताठर अशी व्यवस्था निर्माण केली होती. मित्रांनो, आता आपण उभे आहोत जंजिऱ्यातल्या सगळ्यात मोठ्या तोफेकडे. या तोफेचं नाव आहे कलाल बांगडी. ही भारतातली चौथी सगळ्यात मोठी तोफ. या तोफेचं महत्व असं आहे की ही पंचधातूपासून कलाल बांगडी यासाठी म्हणतात की ह्या तोफेची जी घडवणूक आहे ती डायरेक्ट इथे नाही झाली. याच्या बांगड्यांच्या स्वरूपामध्ये हिला काढलं आणि मग किल्ल्यावरती येऊन त्याचं कंबाईनिंग केलं, जोडकाम केलं आणि मग ही तोफ बनली. ह्याला एक गाडा होता आणि तो गाडा जो आहे त्या गाड्यावरती तो पुढे मागे सरकवली जायचा. आज एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुद्धा ही तोफ थंड आहे. थंड यासाठी आहे कारण ही तोफ पंचधातूची बनलेली आहे. कारण ज्या वेळेला ह्या तोफेत गोळा टाकला जायचा, बारूद भरला जायचा, बारूद भरल्यानंतर ह्यातनं गोळा उडाल्यानंतर तो काही प्रमाणात गरम होत असे, पण ती थंड व्हायला वेळ लागत असे. म्हणून ती पटकन थंड व्हावी आणि दुसरा गोळा लोड करता यावा ह्या कारणास्तव ही तोफ पंचधातूची बनवलेली आहे. कारण पंचधातू जास्त गरम होत नाही आणि म्हणून आजही कडाक्याच्या उन्हात ही तोफ थंड असते. ही एक अशी तोफ आहे की ह्या तोफेच्या बळावरती जंजिरा अजिंक्य राहू शकला. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी जंजिरा जिंकण्यासाठी प्रयत्न केले. सर्वात आधी 1657 साली रघुनाथ बल्लाळ सबनीस यांच्या नेतृत्वामध्ये जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली होती, पण तिला यश आले नाही. मे 1669 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्धी होता फतेखान. त्याच्या अंमलाखालील प्रदेशात 7 इतरही किल्ले होते. मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले. राजापुरीवरही ताबा मिळवला. फतेखानाची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं कळवलं. फतेखान कबूल झाला.
पण त्याच्या विरोधात बंड झालं, त्याला कैद केलं गेलं. त्यानंतर सिद्धी समूल जंजिराचा मुख्य सिद्धी झाला. त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली. औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला आणि अशा प्रकारे महाराजांची जंजिऱ्याची ही मोहीमही अयशस्वी झाली. मित्रांनो, हा जो जंजिरा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. त्यातलाच एक प्रयत्न होता, त्यातलीच एक मोहीम होती राय पाटलांची मोहीम. तत्कालीन पद्मदुर्गचे किल्लेदार लाय पाटील एक नामी शक्कल लढवली. रात्रीच्या अंधारात किल्ल्याच्या तटबंदीला शिड्या लावून त्याच्यावरनं मावळे चढून जंजिरा सर करायचा होता. त्याप्रमाणे मोहीम ठरली. लाय पाटील आपल्या निवडक मावळ्यासह या खवळत्या समुद्रामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये घोड्यांमध्ये शिड्या लावून उभेही राहिले. पण काहीतरी गल्लत झाली. महाराजांचे मावळे पहाट झाले तरी आली नाही. जीवावर बेतून लाय पाटलांनी हे धाडस केलं होतं, पण महाराजांचे मावळे न आल्यामुळे ती मोहीम फसली. नाईलाजास्तव लाय पाटील पहाटेच्या वेळेस सगळ्या होड्या आणि शिड्या घेऊन पद्मदुर्गाकडे पुन्हा निघून गेले. मोहीम जरी फसली असली तरीही शिवाजी महाराज या आपल्या मावळ्यांचं मनोबल तितकंच जोमाने वाढवत होते. शिवाजी महाराजांनी ह्या लाय पाटलांना इकडच्या पालखीचा मान दिला. मुरुड जंजिरा हा किल्ला पाण्यात आहे आणि आजूबाजूला हा राजापुरी गाव आहे. आता इथे लाय पाटलांना पालखीचा मान देऊन काय फायदा? लाय पाटलांनी तो मान स्वहस्ते परत दिला. परंतु शिवाजी महाराजांनी लाय पाटलांना पालखी नावाचं गलबत दिलं आणि त्यांचा सत्कार केला. अशा प्रकारे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वेळोवेळी आपल्या मावळ्यांचं मनोबल वाढवत असत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर संभाजी महाराजांनी 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याची योजना आखली. त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला. संभाजी महाराजांची जंजिराची मोहीम आखली हे ज्यावेळी औरंगजेबाला कळालं, तेव्हा त्याने हसन अली या सरदाराला 40,000ची फौज देऊन स्वराज्यावर पाठवलं. त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडावी लागली. पुढे धर्मवीर संभाजी महाराजांच्या अत्यंत दुर्दैवी मृत्यूनंतर मराठा नेतृत्वाला मुघलांवरती लक्ष केंद्रित करावे लागले आणि त्यामुळेच नौदलाकडे जवळजवळ दुर्लक्ष झाले. या परिस्थितीचा फायदा घेत गोव्यातील पोर्तुगीज आणि जंजिराच्या सिद्धींनी संपूर्ण कोकण किनारपट्टीवरती आक्रमक आणि बर्बर मोहिमा सुरू केल्या. आजच्या मुंबई आणि गोव्यामधील प्रदेशामध्ये काही वर्षातच सिद्धी आणि पोर्तुगीजांनी आपला ताबा घेतला आणि त्यांनी सामूहिक धर्मांतर, बलात्कार, गुलामगिरी अशी अनेक वाईट कामं केली. दगड विटाच्या मातीने बुजवलेले हे 2 कमानी दिसतात. आणि इथे खाली ही जमीन पहा, ही ओली आहे. मित्रांनो, या इथे जंजिऱ्याचा सर्वात प्रसिद्ध असा भुयारी मार्ग होता. हा भुयारी मार्ग समुद्राखालनं 60 फूट समुद्राखालनं पलीकडे राजपुरी दंडागावात ओपन असे. मित्रांनो, अक्षरशः 1947 सालपर्यंत हा भुयारी मार्ग वापरात होता. एवढा सिक्युअरली बनवला गेलेला. पण नंतर काही दुर्घटना घडू नये म्हणून भारतीय पुरातत्व खात्याने हा बुजवून टाकला. मित्रांनो, जंजिरा अजिंक्य राहण्यामागे जशी कलाल बांगडी होती, त्याचा हा भुयारी मार्गही तितकाच महत्त्वाचा होता. राजपरिवाराच्या सुरक्षिततेसाठी ह्या भुयारी मार्गाचा उपयोग होत असे. त्यामुळे आतली बित्तम बातमी बाहेर या मार्गाने जात असे, बाहेरच्या गोष्टी ह्या मार्गाने आतमध्ये येत असत. महाराष्ट्रातल्या असंख्य जलदुर्गांना ज्याप्रमाणे भुयारी मार्ग होते, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजकोट, रतनदुर्ग या सगळ्या किल्ल्यांना भुयारी मार्ग आहेत. तसा ह्या किल्ल्याला सुद्धा, जंजिरा किल्ल्याला सुद्धा भुयारी मार्ग आहे. हे तत्कालीन इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे हे भुयारी मार्ग. म्हणजे पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यांवरती राजा महाराजांचे फॅमिलीज राहायचे. शत्रूंनी जर मेन दरवाजा कॅप्चर केला तर ऐन वेळेला पलायन करता यावं, सुरक्षित किल्ल्याच्या बाहेर पडता यावं, त्यासाठी ह्या भुयारी मार्गांचं, ह्या चोर वाटांचं प्रोव्हिजन केलेलं होतं.
पेशवे बाळाजी विश्वनाथ म्हणजेच बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा यांचे वडील यांना कोकणातील त्यांचे वडिलोपार्जित गाव सोडून साताऱ्याला जावे लागले, कारण सिद्धीने त्या भागात ताबा मिळवला. तेव्हापासून त्यांच्या अत्याचारामुळे हजारो कुटुंब त्यांचे जीव वाचवण्यासाठी किनारपट्टीवरून मराठा किल्ल्यात स्थलांतरित झाले. पेशवे बाळाजी विश्वनाथ यांना पश्चिम किनारपट्टी या परदेशी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करायची होती. त्यांचे हे स्वप्न पुढे त्यांचे पुत्र चिमाजी अप्पा यांनी पूर्ण केले. पुढे 1732 पेशवे आणि त्यांच्या भावाला युद्धात उतरण्याची संधी मिळाली. बाजीरावांनी जंजिरा बेट आणि दक्षिणेकडील काही किल्ले वगळता सिद्धीकडून संपूर्ण कोकण ताब्यात घेऊन पहिला हल्ला केला. कान्होजी आंग्रे यांचे पुत्र शेकोजी आंग्रे यांनी समुद्रातून त्यांना उत्तम मदत केली. त्याचवेळी 1681 मुघलांकडे असलेली जुनी मराठ्यांची राजधानी किल्ले रायगड देखील या सिद्धीकडून ताब्यात घेण्यात आली. पुढे 1736 सिद्धी सत्त याने अंजनवेलचा किल्ला सोडून उत्तरेकडे कुलाब्याच्या किल्ल्याजवळ मानाजी आंग्रेवरती हल्ला चढवण्याची योजना आखली होती. चिमाजी अप्पा अशाच संधीची वाट पाहत होते. क्षणार्धात ते डोंगराळ खिंडीतून खाली उतरले आणि कोकणात पोहोचले आणि एका भयंकर युद्धात सिद्धी सत्त मारला गेला. कोकणातील सिद्धीची सत्ता तुळाजी आंग्रेंनी तोडली आणि नंतर अंजनवेल किल्ल्यावरती तुळाजी आंग्रेंनी कब्जा केला. आता सिद्धीकडे फक्त जंजिराच किल्ला राहिला होता. मराठ्यांनी आजूबाजूचा भाग ताब्यात घेतला आणि जंजिरा किल्ल्यासह सिद्धीच्या जवळजवळ सर्वच जमिनींवरती अप्रत्यक्ष नियंत्रण मिळवले. सिद्धीची पूर्ती कोंडी झाली होती. जंजिरा तळावरून पश्चिम किनारपट्टीवर करत असलेल्या कहराचा आता अंत झाला होता. जंजिराच्या उंच भिंती आणि जड तोफखान्यांनी सिद्धींना मराठ्यांच्या क्रोधापासून बराच काळ संरक्षण दिले असले तरी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सिद्धीचा केलेला वध इतका क्रूर होता की बाकीच्या सिद्धी शासकांनी किनारपट्टीवरील त्यांचे सर्व नियंत्रित प्रदेश सोडून दिले आणि मराठ्यांशी तह करून जंजिरा तेवढा स्वतःजवळ ठेवण्याची परवानगी घेतली. अशा प्रकारे वेळ बघून खेळ करणाऱ्या सिद्धींनी जंजिरा शेवटपर्यंत स्वतःकडेच ठेवला. जैसा घरास उंदीर तैसा स्वराज्यास सिद्धी, अशा अर्थाचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरेकर हप्सी सिद्धी सत्तेचं केलं होतं. उंदरांचा वस्तू कुरतडून होणारा त्रास असह्य होतो. घरादारात बीळ करून राहणारे उंदीर धर मारताही येत नाहीत, पण त्यांचं अस्तित्व सतत जाणवत आणि खिजवत राहतं. हीच अवस्था सिद्धीमुळे स्वराज्याची झाली होती. हा भव्य वाडा जो दिसतो आहे, ही भव्य वास्तू ह्या जंजिरा किल्ल्यावरची सगळ्यात मोठी वास्तू आहे. हा तब्बल 3 मजली वाडा आहे आणि तत्कालीन शासनकर्ते सिद्धी यांच्या 20 पिढ्यांनी इथे शासन केलं. हीच ती जागा, ह्याच त्या जागेवरनं सिद्धींनी मुरुड जंजिरा शेवटपर्यंत लढवला. गेली 350 वर्ष म्हणजे 1947 पर्यंत सिद्धीचे शासक इथे राहत होते. निजामशहाच्या पदरी असलेला मलिक अंबर हा पहिला सिद्धी शासक. त्याच्या पुढच्या 20 पिढ्यांनी इथे राज्य केलं. हा मुरुडचा किल्ला वाढवला आणि शेवटपर्यंत अजिंक्य राहिले. सिद्धी म्हणजे राजा. नानासाहेब पेशव्यांच्या काळात एका सिद्धीने असाच उठाव केला आणि शरणागती पत्करायला तयार झाला. बाकीच्या सिद्धींनी त्याला जेरबंद केले. असे सिद्धी लढवय्ये आणि एक अतिशय कठोर आणि कणखर योद्धे होते. हे सिद्धी इकडे आले ते गुलाम बनून, पण ह्यातल्या काही सिद्धींनी इकडे राज्यही केले. अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरूप पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. 20 सिद्धी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह त्यांचे सचिव V.K. मेमन यांनी लिहिलेल्या
द स्टोरी ऑफ इंटिग्रेशन ऑफ इंडियन स्टेटस या पुस्तकात याबाबत लिहिलेलं आहे. 8 मार्च 1948 रोजी दख्खन प्रांताचं भारतात विलिनीकरण झालं. सिद्धीनं हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात दिला आणि स्वतः मध्य प्रदेशात इंदोरला स्थायिक झाले. तेथे त्यांचे नातेवाईक सिद्दी मोहम्मद खान हे राहत असत. या बेटावरती निसर्गही अतिशय आल्हाददायक आहे. चारही बाजूंनी समुद्राने घेरलेलं असूनही इथे गोडं पाणी उपलब्ध आहे. गोड्या पाण्याचे 2 मोठे तलाव इथे असून हे पाणी पूर्वी शेतीसाठी वापरता येत असे. येथील रहिवाशांच्या वंशजांच्या म्हणण्यानुसार सिद्धी या लोकांना शेती करण्यासाठी सांगत असे. त्यांना कपडे आणि अन्नपदार्थ पुरवले जात. तसंच या ठिकाणी एक शाळाही होती ज्यामध्ये मराठी आणि उर्दू भाषेचं शिक्षण दिलं जाई. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे तर 1 इतरांचा असे होते. सुमारे 550 कुटुंबियांचं इथे वास्तव्य होतं. राजाश्रय संपल्यानंतर येथील रहिवाशांना किल्ल्यावरती राहणं अवघड होऊ लागलं. त्या काळी संध्याकाळनंतर समुद्र सफर करणं अवघड गोष्ट मानली जात होती. पावसाळ्यात तर समुद्राचे वातावरण बिघडत असे. अशा स्थितीत जलवाहतूक करणं अत्यंत धोकादायक बनायचं. या कारणामुळे येथील रहिवासी हळूहळू किल्ल्यावरून बाहेर पडले आणि त्यांनी जवळच्या गावामध्ये जाऊन निवारा शोधला. किल्ल्यावरून निघताना येथील नागरिकांनी आपणच बांधलेली घरे पाडली. या घरांसाठी वापरलेल्या बांधकामाचं साहित्य पुन्हा वापरण्यासाठी त्यांनी हे पाडकाम केल्याचं सांगितलं जातं. 1980 पर्यंत येथील सर्व नागरिक किल्ल्यावरून मुख्य भूमीतील विविध गावांमध्ये आले. कालांतराने या किल्ल्याला एक सुनसान ठिकाणाचं स्वरूप प्राप्त झालं. त्यातही या पडीक घरांमुळे हे चित्र आणखीनच प्रकर्षाने जाणवू लागलं. सध्या जंजिरा किल्ल्याचं नियंत्रण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे आहे. किल्ल्यात कोणीही परवानगीशिवाय प्रवेश करू नये अशी नोटीस किल्ला परिसरात दिसून येते. गेल्या काही वर्षात या किल्ल्याला पर्यटकांची विशेष पसंती मिळत असल्याचं दिसून आलं आहे. गडकोटांची भटकंती करत असताना जर त्याचा इतिहास, तिथे घडलेल्या घटना जर आपल्याला माहीत असतील तर अशा भेटी नक्कीच आपल्या कायमच्या लक्षात राहतात. इथले तट, बुरुज मुक्यानेच आपल्याशी संवाद साधत असतात आणि इतिहासातून भविष्याची वाटचाल डोळसपणे पाहायला मदत करतात. उन्हाळ ट्रेकरचा हा ब्लॉग पाहून जर तुम्ही जंजिरा किल्ल्याला भेट द्याल तर या किल्ल्याची अनेक वैशिष्ट्य तुम्हाला समजून येतील आणि तुमची ही भेट आयुष्यभरासाठी स्मरणीय राहील. तर मग कधी येत आहे जंजिऱ्याला भेट द्यायला? तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरचा अभेद्य असा मुरुड जंजिरा किल्ला तुम्ही उन्हाळ ट्रॅकर्सच्या लॉग मधून आज पाहिला. मुरुड जंजिराचा इतिहास, भूगोल, त्याचे अभेद्यपण का आहे हे उन्हाळ ट्रेकरच्या या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेच असेल. उन्हाळ ट्रॅकर्स या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला कळवा. तसेच मुरुड जंजिराचे हे अजिंक्यपण तुम्हालाही वाटते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. चला तर मित्रांनो, आमच्या सोबत पहिला डायलॉग तू काय बोलणार आहे? मी नाही सुधारणार. आणि तुझं काय? बस भूक लागल्यामुळे मला ना असं मनात अस्वस्थता झाली आहे आणि आता बोट गेलेली आहे, आम्ही इथे लटकलेलो आहे. आम्हाला 45 मिनिटं इथे नुसतं बसून राहायचंय. डिगी चला गया. डिगी काय उत्तर भाई पीछे है, पानी से 8 किलोमीटर आहे. अच्छा, बाहेर एवढे 120 किलोमीटर. तुमच्या अशा एकंदरीत बसण्यावरनं असं वाटतं की ही पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे बोट असावी है ना. 25 मे को एंड, उसके बाद नहीं. उसके बाद 4 महीने के बाद आहे. ते 4 महिन्यामध्ये ऑगस्ट. नेहमीप्रमाणे हा मुलगा खाऊची पिशवी गाडी उचलून आलेला आहे. तो अभी ये जो बोट है धंधा करते कितना साल हो गया? 35 साल हो गया. 35 साल हो गया. अरे बाप रे, सॅल्यूट आहे तुम्हाला आपली बाई. एकंदरीत काय
तेरा तुकाने झाला माका. चलो अब्दुल भाई, थँक्यू व्हेरी मच. चलो ठीक.